स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण चटपटीत अशी फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे हा फ्लावर घेतलेला आहे। फ्लावरचे असे या पद्धतीने असे तुकडे करून घेतलेले आहेत व स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2-3 पाण्याने। आता मी इकडे एका गॅसवरती पातेलं ठेवून पाणी उकळवायला ठेवलेलं आहे। आपण त्यामध्ये हा स्वच्छ धुतलेला अगोदर मीठ घालून घेऊयात। आपण साधारणतः 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे, ज्यामुळे या फ्लावरमध्ये थोडीफार काही कीड वगैरे राहिली असेल, धूळ असेल तर ते निघून निर्जंतुक होण्यास मदत होईल आणि आपला फ्लावर असा उग्रवास वगैरे येणार नाही। बरेच जण उग्रवास येतो म्हणून फ्लावर खाण्याचे टाळतात, पण हे अशा पद्धतीने आपण स्वच्छ साफ करून घेतले की अजिबात कसलाच वास वगैरे येत नाही आणि फ्लावर देखील व्यवस्थित होतो। आता हे आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि याच पातेल्यामध्ये आपल्याला एक 5 मिनिट फ्लावर ठेवायचा आहे। आता आपण उकळी येऊ देऊयात। हे पहा, आता आपला फ्लावर व्यवस्थित असा एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये हा फ्लावर एक 2-3 मिनिट ठेवूयात। हे पहा, मी आता फ्लावरमधील पाणी काढून घेतलेले आहे व 1 ग्लासभर गार पाणी यावरती ओतून हे स्वच्छ केलेले आहे। आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये साधारणतः 1 पळीभर तेल घालून घ्यायचं आहे। 1 पळी आणि वरती अगदी थोडंसं तेल घालूयात आपण। आता आपले तेल गरम झालेले आहे। आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत। गॅस बारीक करायचा आहे। थोडासा कढीपत्ता, 1 तेजपत्ता आहे, त्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहे, ते घालायचे आहे। चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। या पद्धतीने आपण हे छान असे मिक्स करून घेऊयात। गॅस बारीकच ठेवूयात आणि आपला कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असे परतून घेऊयात। आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण आलं आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याचं मी या खलबत्त्यामध्ये वाटण बनवून घेते। आपण ते वाटण यामध्ये घालूयात। आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर याचं वाटण बनवूया। हे पहा, या पद्धतीने आपण या छोट्याशा खलबत्त्यामध्ये पटकन वाटलं जातं। या पद्धतीने आपण ताजंच वाटण करून घेऊयात। हे पहा, आता आपला कांदा व्यवस्थित असा परतत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये हे आलं व लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे वाटण व्यवस्थित असे परतून घेऊयात। अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी भाजी आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये म्हणा किंवा प्रवासासाठी म्हणा, तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता। मी यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरणार आहे की ज्यामुळे मुलांना जर भाजी आवडत नसेल तर ती मुले भाजी अगदी चाटून पुसून खातील, त्यांना खूप आवडेल ही भाजी। ही वेगळ्याच प्रकारे मी जरा बनवत आहे, त्यामुळे तुम्ही ही माझी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। आता आपण हे वाटण छान असे आपले परतत आलेले आहे, पाहू शकताय तुम्ही। आपण फ्लावर उकडून घेताना हळद वापरलेली आहे, त्यामुळे आता आपण इथं हळद खूप कमी प्रमाणात वापरणार आहोत। आपण अगदी थोडीशी हळद यामध्ये घालूयात। हे लाल तिखट आहे, हे साधारणतः 1 चमचाभर मी घालून घेते आणि हा घरगुती काळा मसाला आहे, तो छोटा चमचा 1 घेतलेला आहे, तो घालून घेते। तुमच्याकडे जर घरगुती मसाला बनवत नसाल तुम्ही किंवा घरगुती मसाला जर नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला हे देखील वापरू शकता, किंवा लाल तिखट आणि तुमच्या आवडीचा दुसरा कोणता मसाला असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये वापर करू शकता। आता यामध्ये
आपण आणखीन थोडीशी कोथिंबीर याच्यासोबत परतून घेऊयात. मी वाटणामध्ये देखील घातली होती आणि आणखीन थोडीशी घालून मी हे वाटण छान असे परतून घेते. जास्त मसाले किंवा जास्त काही लागत नाही, अगदी पटकन होणारी भाजी आहे ही आपली. आता आपण हे आपले परतत आलेले आहे. आता आपण हे फ्लॉवरचे तुकडे आहेत ते यामध्ये घालून घेऊयात या पद्धतीने. आणि आता हे छान व्यवस्थित आपले हे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. फ्लॉवरची भाजी ही खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मटार फ्लॉवर, बटाटा फ्लॉवर वगैरे, किंवा नुसताच फ्लॉवरची सुकी भाजी, किंवा मग रस्सा भाजी, लपतपीत भाजी, खूप वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवली जाते. आपल्याला जो प्रकार आवडतो त्या पद्धतीने आपण ह्या भाज्या बनवू शकतो. ते आता मी मीठ टाकते त्यामध्ये. मीठ आवश्यकतेनुसार घालून घ्या. आपण फ्लॉवर वाफवताना देखील मीठ घातलेलं होतं. माझा छोटा चमचा आहे, साधारणतः 2 ते 2.5 चमचे मी मीठ घातलेलं आहे. आणि आता हे मीठ देखील या मसाल्यांबरोबर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आपण फ्लॉवर देखील मिठाच्या पाण्यात उकळून घेतलेला आहे ना, त्यामुळे हा फ्लॉवर पटकन शिजण्यास मदत होते. आता आपण हे झाकण आहे ते यावरती लावून एक 3 ते 4 मिनिट याला एक छान अशी वाफ येऊ देऊयात. आता आपण हे 3 ते 4 मिनिट झालेले आहे. यावरचे झाकण काढून पाहूयात. हे पहा या पद्धतीने. वास तर खूप खमंग सुटला आहे सगळीकडे. फार वेळ लागतच नाही ही भाजी व्हायला. आता आपण थोडंसं चेक करून पाहूयात. आणखीन थोडासा शिजायचा बाकी आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. मी अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, फार पाणी घालणार नाही आहे. पाणी घातल्यानंतर अजून एक 2 ते 3 मिनिट आपण हे होऊ देऊयात. 1-2 मिनिट तरी साधारणतः होऊ देऊयात आपण. हे पहा आता आपले 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आपण त्यामध्ये एक सिक्रेट मसाला म्हणजे हा मॅजिक मसाला आहे तो मी घालणार आहे. खूप टेस्टी लागते यामुळे भाजी. तुम्ही हा मसाला घालून नक्कीच एकदा भाजी बनवून पहा. लहान मुलांची तर खूप आवडीची होणार मग ही भाजी. जरा चटपटीत अशी लागते आणि मुलांना या पद्धतीच्या भाज्या चटपटीत वगैरे खायला नक्कीच आवडतात. साधारणतः 1 चमचाभर घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात. हा मसाला मिक्स केला की मग फार वेळ लागणारच नाही, भाजी आपली शिजलेलीच आहे. आता आपण 1 मिनिटभर फक्त ही भाजी होऊ देऊयात आणि गॅस बंद करूयात. आता आपली भाजी शिजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये भाजी काढून घेते. हे पहा आता आपली ही फ्लॉवरची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. सुनीता सिंपल कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.